तर हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज करणार होतो आम्ही पुरणपोळी, म्हणजेच गुरुवारचा ब्लॉग मी शुक्रवारी टाकणार, कारण मी आदल्या दिवशी शूट करून दुसऱ्या दिवशी टाकते. पुरणपोळीसाठी मी डाळ घातली होती शिजायला, पण वादळ उठलं होतं माझ्यासोबतच. ती रडत होतं, म्हणलं तिच्यासाठी काहीतरी खाऊ करावा, म्हणजे खाऊ घातलं म्हणजे निवांत होते आणि शांत पण होती जरा. तरी रुसून बसली होती माझ्या पायाजवळच मला घे म्हणून. आता हिला घेऊन कसं जमल, स्वयंपाक करायचा होता. तिला हॉलमध्ये बसवली ती खाऊ खाण्यासाठी. ती काय एका जागी बसतंय वे, तिथनं डायरेक्ट बेडरूममध्ये आली ती. अखेर तिथं खाऊ खाणं तिचं संपलं, तरी त्यांनी न भागल्यामुळं ती स्वेटरची टेस्ट बघत होती कसा लागतोय स्वेटर. वादळ शांत नाहीच बसणार. नंतर तिला आंघोळ हे घालून घेते, आवरलं आणि तिला पाठवलं आत्तूसोबत. माझी पण इकडं डाळ शिजली होती, मला चहा ठेवला, गुळवणी करून घेतली, भात लावला, भजी करून घेतले, म्हणजे बऱ्यापैकी सगळं झालं होतं, फक्त पोळ्या राहिल्या होत्या आणि आमटीलाच तडका मारत होते. तोपर्यंत ती आली रडत. तिला कडेला घेऊनच आमटीला फोडणी दिली. नंतर तिला झोपवलं आणि परत लक्षात आलं, अरे देवा, म्हणलं पापडच नाहीत. मला मम्मीच देत असते जर वेळेस पापड, माझे पापड संपले होते. मग खाली गेले, खालनं उडदाचे पापड आणले. तर खाली दुकानात गेल्यानंतर पण ताई नव्हत्या, ताई होत्या घरी, त्यांना आवाज दिला, बोलवून घेतलं. त्या आल्यानंतर पापडही घेतले आणि वर आले. आल्यानंतर लगेच पोळ्या लाटून घेतल्या. वादळ उठलं होतं, पण खेळत होतं तिची, ती रडत काय नव्हती, घे म्हणून. साहेब आले, साहेबांना फोन करून बोलवून घेतलं, त्यांना ताट वाढलं, त्यांना जेवायला दिलं. मी पण जेवण केलं, आत्याच्या मुलीनं पण जेवण केलं आणि वादळासोबत जरा खेळले. बघत बघत दुपार झाली. पाऊस तर एक दिवस पडला, नंतर काय पडला नाही. तर कमेंट करून सांगा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला. धन्यवाद.